रामकृष्ण हरी. मी हरिभक्तीपरायण खळेकर सर. आज या ठिकाणी अडभंगनाथ गिरी महाराजांच्या या संस्थानामध्ये या ठिकाणी आमचे खाडांबे इथले सगळे आमचे पारमार्थिक स्नेही यांच्या समवेत आलो. आज या ठिकाणी हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय अरुणनाथ गिरीजी महाराज यांच्या समवेत खूप सुंदर अशा प्रकारचा सत्संग या ठिकाणी झाला. खरं तर संपूच नाही असं वाटत होतं, परंतु वेळेची मर्यादा निश्चितपणे असते. जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर अध्यात्मज्ञान हे जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. माऊली ज्ञानोबरायांच्या शब्दात सांगायचं तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात की तैसे शास्त्र जात जाण अवघेच अप्रमाण पार्था अध्यात्मज्ञाने विन एकलेनी. अध्यात्मज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे आणि हा सिद्धांत पटवून देण्यासाठी माऊली ज्ञानोबरायांनी 3 दृष्टांत दिलेले आहेत. माऊली ज्ञानोबराय पहिल्या दृष्टांतात असं म्हणतात की मोर अंगी असेसे पिसे असती डोळसे परी एकलेनी दृष्टी नसे तैसे ते गा. मोराच्या अंगावरती भरपूर त्या ठिकाणी पिसे असतात आणि प्रत्येक पिसावरती डोळा असतो, परंतु त्या डोळ्याने त्याला दिसत नाही आहे. तसं इतर ज्ञान आहे. दुसरा दृष्टांत माऊली ज्ञानोबराय देतात की जरी परमाणू एवढे संजीवन मूळ जोडे तरी बहु काय गाडे भरणे रे. संजीवन मूळ जे आहे त्याची माहिती आपल्याला आहे, तेव्हा अगदी परमाणू इतकं जरी संजीवन मूळ त्या ठिकाणी आपल्याला मिळालं तरी कुठलाही असाध्य आजार त्या ठिकाणी दूर होतो. तसं हे अध्यात्मज्ञान आहे. आणि पुढचा दृष्टांत जो आहे त्या दृष्टांतामध्ये एकाच ओळीमध्ये माऊली ज्ञानोबराय 3 दृष्टांत देतात. काय दृष्टांत आहे? विन लक्षणे शिष्यविन अलंकरणे आयुष्याविन लक्षणे शिष्यविन अलंकरणे ओरे विन वाधावणे ते विटंबुगा. आणि मग ही सिद्धांताची ओवी माऊली ज्ञानोबरायाने त्या ठिकाणी सांगितली की तैसे शास्त्र जात जाण अवघेची अप्रमाण पार्था अध्यात्मज्ञाने विन एकलीन. तेव्हा अध्यात्मज्ञान हेच सगळ्यामध्ये प्रमाण आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आणि मला सांगायला आपल्याला अतिशय आनंद वाटतो की हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय या संस्थांचे सर्व असलेले अरुणनाथ गिरीजी महाराज हे या अध्यात्मज्ञानाचा एक प्रचंड अशा प्रकारचा स्रोत आहे. आज या ठिकाणी अगदी थोडा वेळ सत्संग घडला, परंतु त्या सत्संगामधून त्यांनी जे काही गोष्टी आपल्याला सांगितल्या त्याने खरोखर आपल्याला सर्वांना खूप खूप मनामध्ये त्या ठिकाणी प्रसन्नता झालेली आहे. तेव्हा त्यांना खरोखर मी मनपूर्वक धन्यवाद देईल. खरं म्हणजे त्यांच्याबद्दल काही बोलणं म्हटलं तर शुद्ध सोन्याला अगदी चांदीचं मोलामा दिल्यासारखं ते होईल. माऊलींच्या शब्दात सांगायचं तर का 15.5 रजत्वनी तैसे स्तुतीचे बोलणे, का 15.5 रजत्वनी तैसे स्तुतीचे बोलणे उगियाची चरणी ठेवी जे माथा हेची भले. त्यांच्या चरणी मी अतिशय नम्रतापूर्वक या ठिकाणी माथा ठेवतो आणि त्यांना खूप उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य भगवंताने द्यावं हीच भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. मी भागवत एकनाथ ताकटे खडांबा इथला रहिवासी आहे. मी एक सर्वसामान्य शेतकरी माणूस आहे. तसं इतक्या मोठ्या संतापुढं बोलणंसुद्धा मला जरा जड जात आहे, परंतु त्यांच्या विनंतीला मान देऊन मी 1-2 शब्द बोलतो आहे. महाराजांनी आम्हाला इतक्या वेळ इतकं छानपैकी ज्ञान दिलं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सहजे ब्रह्मरासाची पारणे केली अर्जुना लागी नारायणे तेची अवसरी पाहुणे पातुलो आम्ही. माऊली म्हणतात हे जे ब्रह्मरासाचं जे ज्ञानाचं भोजन आहे हे अर्जुनाकरता केलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की महाराजांच्या तोंडून आम्हाला आज खूप ज्ञान प्राप्त झालेले आहे. आणि खरोखर आम्ही मगाशी काही वेळा सद्गतीत पण झालेलो आहोत. अजून त्या खालची एक ओळी माऊली म्हणतात हे की जसं गौतम ऋषी शंकराच्या जटेतून
गंगा बाहेर काढण्यासाठी कारणीभूत झाले, अगदी त्याचप्रमाणे अर्जुनसुद्धा ह्या गीतेचा ज्ञान सांगण्याकरता आपल्याकरता ते प्राप्त झालेले आहेत. असं महाराजांच्या तोंडून आपण गुरुविषयी खूप किती आदर आहे हे आपल्याला लक्षात आलेलं असेल. माऊली म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आधी हा नावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा कुरुठा, ते सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळंगणी, तरी तनु मनू जीवे चरणाशी लागावे, आणि अगर्वता करावे. हां, मग अपेक्षित जे आपुले, ते सांगती कुशले अंतःकरण बोधली संकल्पा नाही. असं गुरुविषयी म्हणजे गुरु आपण जितकं आदर करू, जितकं गुरुविषयी आपण प्रेम करू, तितकं गुरु आपल्याला देतात. तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे. तर महाराजांच्या तोंडून आपण जे ज्ञान मिळालं आपल्याला, खरोखर आम्हाला स्वतःला आपण भाग्यवान समजतो. आणि असं सत्संग आम्हाला वरचीवर घडो असं भगवंतचरणी प्रार्थना करतो. महाराजांना आमच्याकरता आम्हाला त्यांचा सत्संग घडावा म्हणून त्यांना भगवंताने, सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी त्यांना उदंड आयुष्य देवो ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. मी संभाजी फोपसे, राहणार खडांबे, तालुका राहुरी येथून आज एकादशीच्या निमित्तानं आम्ही आमचे सहकारी म्हणजे आमचे सगळेच काका आमचे बाळासाहेब जाटकर यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सर्व तीर्थक्षेत्राला भेटी देण्याच्या निमित्तानं पुणतांबा, सराला बेट आणि आता या ठिकाणी म्हणजे आडबंगनाथ संस्थानला आम्ही भेट देण्यासाठी आलो. तर आमचं भाग्य इतकं थोर की प्रत्यक्षात आम्हाला नारायणगिरी महाराजांचे शिष्य हरिभक्तपरायण अरुणगिरीजी महाराज यांचं नुसतं केवळ दर्शन नाही झालं, तर त्यांच्या मुखातून आम्हाला अमृतवाणी ऐकायला मिळाली. आम्ही इतकं सद्गतीत झालो म्हणजे आम्हाला काय म्हणजे असं अक्षरशः हृदय दाटून आलं होतं. इतकं आम्हाला त्या नारायणगिरी महाराजांनी त्यांनी ज्या आठवणी सांगितल्या त्याबद्दल खूपच त्यांचे आभार मानावे लागतील. या निमित्तानं मी एवढीच प्रार्थना करतो का आम्हाला त्यांचं तर कायम येणं जाणं असतंच आमच्याकडे, परंतु कायम आम्हाला त्यांचं ह्या ज्या नारायणगिरी महाराजांच्या आठवणी असतील किंवा आडबंग संस्थांच्या ज्या आठवणी असतील त्यांनी त्या आम्हाला सतत सांगाव्यात, आम्हाला त्या ऐकायला मिळाव्यात हीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आडबंगनाथ संस्थाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. मी बाळासाहेब दामोदर जठार, मुक्काम पोस्ट खडंबे बुद्रुक, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. माझं राहण्याचं ठिकाण सध्या बोरवाडी म्हणून प्रसिद्ध आहे, तिथं मी सध्या राहतो. आणि आजचा दिवस मी माझ्या आयुष्यातला भाग्याचा दिवस मी आज समजतो. असं म्हणलं तर काय वावगं होणार नाही. पहिल्यांदा घरून निघाल्यानंतर आम्ही पुणतांब्याला गेलो, महाराजांचं दर्शन घेतलं. तिथून निघालो बेटावर रामगिरी महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथून निघून आडबंगनाथ आदरणीय अरुणगिरीजी महाराज यांच्या संस्थानला भेट दिली. पण मी नारायणगिरी महाराजाला देवच मानतो, कारण मला त्यांची प्रचिती नव्हती. पण नारायणगिरी महाराज ज्या घराला पाहू लागले त्या घराला पैसे कमी पडत नाही, पण मला त्याची स्वतःलाच प्रचिती आली. नारायणगिरी महाराज ज्या दिवसा घरी माझ्याकडे आले त्यापासून मला रुपयाची अडचण नाही आली. आणि तेच वाक्य मी आज रडलो. अरुणगिरी महाराजांनी सांगितलं तर माझे गुरु कोणी देव नाहीत, माझे गुरु नारायणगिरी महाराजच आहेत. खरंच नारायणगिरी महाराज असं व्यक्तिमत्व होतं. आणि अरुणगिरी महाराज हे म्हणले, मी एक पहिलीसुद्धा वर्गात गेलो नाही, पण अरुणगिरी महाराजाला 7-8 भाषा येतात आणि
आता मी महाराज माझ्या आयुष्यात पुष्कळ महाराज मंडळी पाहिली, पण मला अरुणगिरी महाराजासारखे सुस्वभावी चांगले महाराज पाहायला मिळाले नाही. माझ्याकडं मला भाग्य असं लाभलं आहे का हे मोठले महाराज नारंगिरी महाराज येत होते, त्यामुळं अरुणगिरी महाराज आणि सरला बेटाची नारंगिरी महाराज दिंडी मी माझ्या वस्तीवर दुपारी जेवू घालतो, त्यामुळं मला ते भाग्य लाभलं. आणि एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे देवापेक्षाही नारंगिरी महाराज श्रेष्ठ हे अरुणगिरी महाराजांनी आम्हाला त्यांच्या वाणीतून सांगितलं. आज तर मी इतका भारून गेलो, मी आज स्वतः रडलो याचं एकमेव कारण अरुणगिरी महाराज आहेत. अरुणगिरी महाराज हेच खरे माझे नारंगिरी महाराज असं मला आज वाटलं. तेव्हा मी माझ्या जठार परिवाराच्या वतीनं, खडंबे गावच्या वतीनं आणि राहुरी तालुक्याच्या वतीनं परमेश्वरा माझ्या अरुणगिरी महाराजाला उदंड आयुष्य दे. मी तर असं म्हणतो, मी 70 वर्षाचा झालो, माझं राहिलेलं काय परमेश्वरा आयुष्य ते अरुणगिरी महाराजाला देऊन टाक. आणि मला आत्ता मरण आलं, इतका धन्य मी आज झालो. राम कृष्ण हरी.